गुड इव्हनिंग एव्हरीवन. इंडोक्राईन सिस्टीमच्या चॅप्टरमधलं आपलं हे लास्ट लेक्चर आहे. सकाळी बोललो तुम्हाला आज आपण एक व्हिडिओ ॲड करूया पिनियल ग्लँड आणि इंडोक्राईन पॅनक्रियाजबद्दल. ठीक आहे, आपल्याला सगळ्यांना आपण ऑलरेडी पॅनक्रियाज शिकलो होतो डायजेस्ट सिस्टीममध्ये, बट मोस्टली त्याच्यावर आपण फोकस दिला होता एक्झोक्राईन फंक्शनवर. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत इंडोक्राईन पॅनक्रियाज. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय पिनियल ग्लँड, नंतर इंडोक्राईन सेल्स अँड हार्मोन्स ऑफ पॅनक्रियाज, डिसऑर्डर्स ऑफ इंडोक्राईन पॅनक्रिया, दॅट इज इन डायबिटीस मेलायटस. पिनियल ग्लँड, पिनियल ग्लँड एक छोटीशी ग्लँड असते जी हायपोथॅलॅमसच्या स्लाइटली इन्फिरियर, जराशी खाली आणि बॅक साईडला असते. ठीक आहे. पिनियल ग्लँडचे सेल्स जे असतात त्यांना आपण पिनिलोसाइट्स म्हणतो. पिनिलोसाइट्स एक हार्मोन सिक्रिएट करतात, त्याचं नाव आहे मेलॅटोनिन. ॲज सच पिनियल ग्लँडचं फंक्शन, एक्झॅक्ट फंक्शन अननोन आहे, पण ह्याचं जे हार्मोन आहे मेलॅटोनिन हे खूप महत्त्वाचं हार्मोन आहे बॉडीमध्ये. मेलॅटोनिन इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इंडक्शन ऑफ स्लीप अँड वेकफुलनेस. म्हणजे आपल्याला जी काही झोप येते संध्याकाळी ती डिपेंड करते मेलॅटोनिनच्या सिंथेसिसवर. मेलॅटोनिन हे लाईटवर ॲक्टिवेट होणारा हार्मोन आहे. जेव्हा आपल्या डोळ्यावरती लाईट पडते, लाईटमध्ये फोटॉन्स, लाईटचे फोटॉन्स पडतात आपल्या डोळ्यावर, तेव्हा ब्रेनमध्ये एक मेसेज जातो आणि तेव्हा हे हार्मोनचं सिक्रेशन आहे मेलॅटोनिनचं, हे हार्मोनचं सिक्रेशन कमी व्हायला लागतं. त्यामुळे आपला वेकफुलनेस वाढतो, म्हणजे आपलं जागृत अवस्था वाढते. आणि जसं जसं संध्याकाळ होते, लाईट कमी होते, डोळ्यावर पडणारी लाईट कमी व्हायला लागली की ॲटोमॅटिक ह्या पिनालोसाइट्स मेलॅटोनिन सिक्रेशन चालू करतात आणि आपल्या ब्लडमध्ये मेलॅटोनिनच्या लेवल वाढतात. मेलॅटोनिनच्या ब्लड लेवल वाढल्या की इट कॉजेस इंडक्शन ऑफ स्लीप, म्हणजे माणसाला झोप यायला लागते. हेच रिझन आहे, आपण सकाळी आपण फ्रेश असतो आणि हळूहळू जसं जसं संध्याकाळ होत जाईल तसं तसं आपल्याला झोप लागायला लागते. आणि ठराविक वेळेस 9 वाजता, 10 वाजता, कोणा 11 वाजता झोपतं, कोणाला 8लाच झोप लागते. सो पॅटर्न ऑफ एव्हरीबडी इज डिफरंट, इट मे व्हॅरी, बट संध्याकाळ झाली की आपल्याला झोप यायला लागते. कारण हे आहे मेलॅटोनिन, जे लाईट नसल्यानंतर अंधारात हे जास्त रिलीज होतं आणि जसा उजेड होईल तसं याच्या लेवल्स कमी होतात, त्यामुळे माणूस जागृत अवस्थेत येतो. Secretion of melatonin is dependent on light. Daylight causes decreased blood levels of melatonin and hence induces wakefulness. जसं जसं लाईट तुमची फॉल व्हायला लागेल तसं तसं मेलॅटोनिनचे ब्लड लेवल कमी होतात आणि माणसाला झोप इंड्यूस होते. आपल्या बॉडीमध्ये एक सिकार्डियन लेवल असते, म्हणजे रात्रीच्या वेळेस आपण पाहिलेलं आहे, रात्रीच्या वेळेस आपल्याला झोप लागते आणि पहाटेच्या वेळेस आपण गाढ झोपेत असतो. सकाळी 7 वाजता उठायचं, संध्याकाळी 10 वाजता झोपायचं, ही जी काय आपलं शेड्यूल असतं त्याला आपण एक प्रकारची सिकार्डियन रिदम असते आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे थोडक्यात काय बॉडीचं क्लॉक ठरलेलं असतं की या टायमाला भूक लागते, या टायमाला झोप लागते. तर या बॉडीचं क्लॉक जे आहे मोस्टली मेलॅटोनिनच्या सिक्रेशनवरती डिपेंडंट असतं. मेलॅटोनिन इज ऑल्सो नोन टू कॉज प्रमोशन ऑफ ग्रोथ. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा जास्त ॲनाबॉलिझम चालू असतं. मेटाबॉलिझमची एक फेज आहे की ज्याच्यामध्ये अनेक प्रोटीन्स वगैरे शरीरामध्ये तयार होत असतात, म्हणजे एक प्रकारची ग्रोथ आपली झोपेत असताना होत असते. सो मेलॅटोनिन इज रिस्पॉन्सिबल टू प्रमोट द ग्रोथ अँड इट ऑल्सो हॅज अँटीऑक्सिडंट ॲक्टिव्हिटी. काही जर्नल्सनी साईट केलेलं आहे, ह्याची अँटीऑक्सिडंट ॲक्शन पण आहे. ठीक आहे. मेलॅटोनिन युजली यूज करतात कधी तर जेटलॅगमध्ये. जेटलॅग म्हणजे काय, जेव्हा आपण लांबचा प्रवास करत असतो. फॉर एक्झाम्पल आत्ता आपल्या इथं रात्र आहे, पण ऑस्ट्रेलियामध्ये दिवस असू शकतो, अमेरिकेत दिवस असू शकतो. आपल्याला माहिती आहे दिवस असतो तिकडच्या भागात, आपल्याला इथं रात्र असते तर तिकडं दिवस असतो. मग आता समजा मी जर फ्लाईटने गेलो तर मी रात्र इथं असेल तर मी कदाचित तिथं पोहोचेल तेव्हा तिथं दिवस असेल. म्हणजे माझ्या बॉडीचं क्लॉक होतं की बाबा मला आता झोप लागणार आहे, पण तिथं मी जे तिथं गेल्यानंतर काय होणार आहे, दिवस असणार आहे. म्हणजे माझ्या झोपेचं जे काही शेड्यूल होतं, जो माझ्या बॉडीचा पॅटर्न होता, तो काय होणार आहे आता, चेंज होणार आहे. त्यामुळे माणसाला झोप व्यवस्थित लागत नाही, त्याला म्हणलं जातं जेट लॅग. तर हा जेटलॅग कमी करण्यासाठी, हा जेटलॅग जर होत असेल तर जेटलॅगचा इफेक्ट कमी करण्यासाठी मेलॅटोनिनची औषधं वापरली जातात. मेलॅटोनिन दिल्यानंतर काय होईल, झोप इंड्यूस होते माणसाला आणि जेटलॅग दूर होण्यासाठी मदत होते. सो दिस इज आउट अबाउट पिनियल ग्लँड. पिनियल ग्लँडवरती ॲज सच एक्झाममध्ये क्वेश्चन पडलेलं नाही, बट MCQजमध्ये विचारू शकतात. द हार्मोन सिक्रेटेड बाय पिनियल ग्लँड इज डॅश डॅश.
तर लक्षात ठेवा मेलॅटोनिनचा मेन यूज काय आहे, तर स्लीप इंड्यूस करतं, अँटीऑक्सिडंट इफेक्ट पण आहे, आणि कशासाठी वापरतात तर जेट लॅग कमी करण्यासाठी. आणि मेलॅटोनिनचं सिक्रेशन हे डिपेंडंट ऑन लाईट असतं. तर हे बघा, हे जो लोकेशन हा आहे हायपोथॅलॅमस, ही तुमची पिट्युटरी ग्लँड हायपोथॅलॅमसच्या खाली, आणि ह्या हायपोथॅलॅमसच्या बॅक साईडला तुमची आहे पिनियल ग्लँड. ठीक आहे. मग आता आपण बघूया इंडोक्राईन पॅनक्रियास. पॅनक्रियास हा एक लांब ऑर्गन आहे की जो मोस्टली याचा भाग जो आहे हा स्टमकच्या बॉटमच्या खाली असतो. ठीक आहे. आपण पाहिलं होतं पॅनक्रियाज डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपण पाहिलं होतं. तर पॅनक्रियाचं मेन एक्झोक्राईन फंक्शन आहे. एक्झोक्राईन फंक्शन म्हणजे काय, तर एन्झाईम सिक्रेट करणे. सो पॅनक्रियाचं मेन फंक्शन आहे एक्झोक्राईन, बट इट ऑल्सो हॅज सम इंडोक्राईन फंक्शनॅलिटी. 4 प्रकारच्या सेल असतात पॅनक्रियाजमध्ये, अल्फा, बीटा, डेल्टा आणि पीपी सेल, पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड सेल. हा स्ट्रक्चर आपण पाहिलं होतं डायग्राममध्ये पॅनक्रियाच्या आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. ठीक आहे. पॅनक्रियाच्या टिश्यूमध्ये छोटे 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 आपल्याला आयलँड्स दिसत होते. ठीक आहे. त्याला आपण म्हणलं होतं छोटे छोटे असे ग्रुप ऑफ सेल्स होते, त्याला आपण आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स असं नाव दिलं होतं. तर ह्यांचं इंडोक्राईन फंक्शन असतं असं सांगितलं होतं मी तुम्हाला तेव्हा. तर अल्फा, बीटा, डेल्टा आणि पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड सेल अशा 4 प्रकारच्या सेल्स असतात की ज्यांना इंडोक्राईन फंक्शनॅलिटी आहे. हे बघा, हे पॅनक्रियाजने असे डॉट 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 दिसतात, ते म्हणजे काय, क्लस्टर्स ऑफ हार्मोन सिक्रेटिंग सेल म्हणजेच आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. आता बघा सेल्स अँड सिक्रेशन्स ऑफ पॅनक्रियाटिक आयलेट्स. तर पहिली आहे अल्फा सेल. अल्फा सेल ऑलमोस्ट 70%, कधी जर आपण आयलेट घेतली लँगरहॅन्सची तर त्यामध्ये 70% सेल्स ह्या अल्फा सेल असतात. अल्फा सेल एक हार्मोन सिक्रेट करतात, त्याचं नाव आहे ग्लुकॅगॉन. अल्फा सेल 20% कॉन्ट्रीब्यूट करतात. म्हणजे एखादी आयलेट असेल तर 20% ह्या सेल्स कुठल्या असतात, अल्फा सेल असतात, आणि 70% ह्या बीटा सेल असतात जे इन्शुलिन तयार करतात. आपण अल्फा सेल पाहूया. अल्फा सेल कुठला हार्मोन तयार करतात, ग्लुकॅगॉन. ग्लुकॅगॉन काय करत असतं, जेव्हा हा ग्लुकॅगॉन रिलीज होतं तेव्हा ब्लड ग्लुकोज लेवल वाढवतं. इट इंड्युसेस ग्लायकोजिनोलायसिस. ग्लायकोजन तुमच्या लिव्हरमध्ये आणि स्केलेटल मसलमध्ये स्टोअर केलेलं असतं, त्याचं हे ब्रेकडाऊन करतं ग्लुकोजमध्ये, आणि ब्लड लेवल ग्लुकोजच्या वाढतात. जेव्हा तुमच्या शरीरामध्ये ब्लड ग्लुकोज लेवल फॉल होतात, ब्लड ग्लुकोज लेवल कमी असतात, तेव्हा ग्लुकॅगॉन सिक्रेट होतं आणि ब्लड ग्लुकोज लेवल ह्या नॉर्मलला मेंटेन केल्या जातात. ग्लुकॅगॉन इन्क्रीजेस ब्लड ग्लुकोज लेवल्स, लो ब्लड ग्लुकोज लेवल्स स्टिम्युलेटेड रिलीज. दुसऱ्या सेल्स आहेत ते म्हणजे बीटा सेल. बीटा सेल आपण माहिती आहे, बीटा सेल्स ऑफ आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स काय सिक्रेट करतात, तर इन्शुलिन सिक्रेट करतात. इन्शुलिन हे हार्मोन ग्लुकोज मेटाबॉलिझममध्ये खूप महत्त्वाचा हार्मोन आहे. तर टोटल 75% सेल्स जे आहेत तुमच्या ह्या कुठल्या आहेत, तर बीटा सेल्स असतात. इन्शुलिन या हार्मोन जेव्हा तुमच्या ब्लड ग्लुकोज लेवल जास्त वाढतं तेव्हा इन्शुलिन रिलीज होतं. इन्शुलिनचं काम काय असतं, तर ग्लायकोजेनेसिस. इन्शुलिन काय करतं, ग्लुकोजचे मॉलिक्यूल अनेक एकत्र बांधतं आणि त्याचं एक लांब पॉलिमर बनवतं, त्याला आपण म्हणतो ग्लायकोजन. ग्लायकोजन नंतर लिव्हरमध्ये किंवा स्केलेटल मसलमध्ये सेव्ह केलं जातं, स्टोअर करून ठेवलं जातं. तर शरीरामधल्या ग्लुकोजची लेवल नियंत्रित करण्यासाठी या 2 हार्मोन खूप गरजेचे आहेत, ग्लुकॅगॉन आणि इन्शुलिन. ग्लुकॅगॉन ब्लड ग्लुकोज लेवल कमी झाल्या तर वाढवतं, इन्शुलिन काय करतं, वाढलेल्या ब्लड ग्लुकोज लेवल कमी करतं. पर्टिक्युलरली जेव्हा आपण जेवण करतो, जेवल्यानंतर भरपूर प्रमाणात फ्री ग्लुकोज ब्लडमध्ये एंटर होतं, ब्लड ग्लुकोज लेवल खूप वाढते, त्याला आपण पोस्ट प्रँडियल ग्लुकोज म्हणतो. जेवल्यानंतर इन्शुलिन लगेच रिलीज होत असतं. त्याचं कारण हे आहे, तर जे काही एक्सेस ब्लड ग्लुकोज एंटर झालेलं आहे ब्लडमध्ये आफ्टर ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड, तर त्याचं प्रमाण कमी व्हावं आणि ब्लड ग्लुकोज लेवल मेंटेन राहावे, त्यासाठी इन्शुलिन हे जेवण झाल्यानंतर रिलीज होत असतं. आता तिसऱ्या प्रकारच्या सेल्स आहेत डेल्टा सेल. डेल्टा सेल एक हार्मोन सिक्रेट करतात, त्याचं नाव आहे सोमॅटोस्टॅटिन, आणि ह्या टोटल 4% सेल असतात. ठीक आहे. एका आयलेटच्या फक्त 4% सेल काय प्रोड्यूस करतात, सोमॅटोस्टॅटिन. तर आपण पाहिले 20% सेल कुठल्या होत्या आयलेटमध्ये, अल्फा सेल, ज्या ग्लुकॅगॉन सिक्रेट करत होत्या. 75% सेल कुठल्या होत्या, तर बीटा सेल्स, की ज्या सिक्रेट करत होत्या इन्शुलिन. ठीक आहे. आता 4% सेल्स आहेत त्या काय सिक्रेट करतात, डेल्टा सेल, झाले 99%. ठीक आहे. आता राहतो 1%. 1% कुठले असेल, पीपी सेल असेल, चौथी शेवटची. ठीक आहे. आता आपण डेल्टा सेल पाहूया. डेल्टा सेल एक हार्मोन सिक्रेट करते, त्याचं नाव आहे सोमॅटोस्टॅटिन.
सोमॅटोस्टॅटिन, स्टॅटिन म्हणजे थांबवणार, इनहिबिट करणार. लक्षात घ्या, आपण एक हार्मोन पाहिलं होतं सोमॅटोट्रॉपिन पिट्युटरी ग्लँडमध्ये. ठीक आहे, सोमॅट्रॉपिनचं दुसरं नाव काय होतं, ग्रोथ हार्मोन. ठीक आहे, तर ग्रोथ हार्मोन हे जे काही रिलीज होतं पिट्युटरी ग्लँडमधून, तर कुणाच्या इन्फ्लुएन्स काय रिलीज होत असतं, तर हायपोथॅलॅमस एक हार्मोन रिलीज करत असतं, ग्रोथ हार्मोन सिक्रीट करणारा हार्मोन. आणि दुसरं ह्या हार्मोनचंच रिलीज, ग्रोथ हार्मोनचं जे काही रिलीज आहे, तर हे GHIH नावाचं एक हार्मोन असतं, ग्रोथ हार्मोन इनहिबिटिंग हार्मोन. ठीक आहे, हे हायपोथॅलॅमस रिलीज करत असतं, सो दॅट ग्रोथ हार्मोनच्या रिलीजवरती पिट्युटरी ग्लँडच्या कंट्रोल राहतो हायपोथॅलॅमसचा. तर ग्रोथ हार्मोन रिलीजिंग हार्मोन आणि ग्रोथ हार्मोन इनहिबिटिंग हार्मोन असे दोन हार्मोन असतात. तर GHIH ग्रोथ हार्मोन इनहिबिटिंग हार्मोनचंच दुसरं नाव आहे सोमॅटोस्टॅटिन, आणि ग्रोथ हार्मोनचं नाव आहे सोमॅटोट्रॉपिन. नीट लक्षात ठेवा. सोमॅटोस्टॅटिन काय करत असतं, ग्रोथ हार्मोनचं रिलीज कमी करत असतं. ठीक आहे, सोमॅटोस्टॅटिन तुमचा हायपोथॅलॅमस पण सिक्रेट करत होतं, सोमॅटोस्टॅटिन आता तुमचं पॅनक्रियाच्या डेल्टा सेल पण सिक्रेट करतात. ठीक आहे, somatostatin is also released by hypothalamus as GHIH growth hormone releasing hormone and is also secreted by gastric mucosa. पॅनक्रियाटिक सोमॅटोस्टॅटिनचं काम काय असतं, इट इनहिबिट्स सिक्रेशन ऑफ इन्शुलिन अँड ग्लुकागॉन. जे काही इन्शुलिन आणि ग्लुकागॉनचं सिक्रेशन आहे ते इनहिबिट करायचं काम कोण करत असतं, सोमॅटोस्टॅटिन करत असतं. आता शेवटची सेल जी आहे इंडोक्राइन सेल, ती म्हणजे PP सेल, ज्याला हे हार्मोन सिक्रेट करते, त्याचं नाव आहे पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड. आणि ह्या फक्त 1% सेल असतात की ज्या पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड हे हार्मोन सिक्रेट करतात. पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइडला लोकल हार्मोन सुद्धा म्हणलं जातं, कारण हे पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइडचं काम काय असतं, तर एक्झोक्राइन आणि इंडोक्राइन फंक्शन जे काय आहे पॅनक्रियाचं ते कंट्रोल करणे. ठीक आहे, पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड हे तुमच्या ॲपेटाइट्सचं कंट्रोल करतं. आपण जेवायला लागलो की आपण म्हणतो पोट भरलं. ठीक आहे, मग याच्यावरती आपण जेवू शकत नाही, 2 चपात्या 3 चपात्या काय असेल ते आपलं, त्याच्यानंतर आपलं पोट भरतं, नंतर आपण जेवत नाही. पोट भरलं म्हणजे काय होत असतं, तर तेव्हा PP रिलीज होत असतं, पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड. त्यामुळे काय होत असतं, एक्सेस खाल्लं जात नाही. ठीक आहे, सो ॲपेटाइट रेग्युलेट करायचं काम कोण करत असतं, पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड. आठवा, जर आपला उपवास वगैरे असेल तर उपवास असल्यानंतर त्या उपवासात एक ठराविक टाइम निघून गेला की नंतर आपल्याला दिवसभर भूक लागत नाही. हे भूक न लागण्याचं रिझन काय असतं उपवासामध्ये, तर पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड. ठीक आहे, सो पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड काय काम करतं, इट regulates exocrine as well as endocrine function of pancreas, and it also regulates your appetite and is released during fasting. डेल्टा सेलचं काम काय आहे, इट इनहिबिट्स सिक्रेशन ऑफ इन्शुलिन अँड ग्लुकॅगॉन. तर टोटल 4 सेल पाहिले आपण, अल्फा सेल, बीटा सेल, डेल्टा सेल आणि PP सेल. अल्फा सेल ग्लुकॅगॉन सिक्रेट करत होत्या, त्या किती टक्के होत्या, 20% होत्या सेल्स. ग्लुकॅगॉनचं काम काय होतं, तर ब्लड ग्लुकोज लेवल वाढवणे. जेव्हा ब्लड ग्लुकोज लेवल कमी होतात तेव्हा ग्लुकॅगॉन रिलीज होतं. बीटा सेल्स इन्शुलिन रिलीज करतात. बीटा सेल्स 75% सेल्स ह्या बीटा सेल्स असतात, आयलेट्स ऑफ लँगरहॅन्सच्या. इन्शुलिनचं काम काय, ब्लड ग्लुकोज लेवल कमी करणे, ग्लायकोजन तयार करण्याची प्रोसेस इंड्यूस करणे. इन्शुलिन कधी रिलीज होतं, जेव्हा ब्लड ग्लुकोज लेवल जास्त होतात नॉर्मलपेक्षा, तेव्हा इन्शुलिन रिलीज होत असतं. तिसऱ्या प्रकारचे सेल पाहिले आपण, डेल्टा सेल, की ज्या सिक्रेट करत होत्या सोमॅटोस्टॅटिन. सोमॅटोस्टॅटिनचं काम असतं ग्लुकॅगॉन आणि इन्शुलिनचं सिक्रेशन इनहिबिट करणे. नंतर शेवटच्या प्रकारच्या सेल आपण पाहिल्या, PP सेल, ह्या फक्त 1% सेल होत्या. PP सेल काय सिक्रेट करत होत्या, पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड. पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइडचं काम काय आहे, तर एक्झोक्राइन एंडोक्राइन फंक्शन जे काय पॅनक्रियाचं ते कंट्रोल करायचं आणि ॲपेटाइट रेग्युलेट करायचे. ठीक आहे, नंतर लास्ट पार्ट आहे, दॅट इज डिसऑर्डर ऑफ पॅनक्रियाज. तर सगळ्यात कॉमन डिसऑर्डर आहे डायबिटीस मेलायटस. सी डायबिटीस मेलायटस हा एक ग्रुप ऑफ सिम्पटम आहे, खूप मोठा डिसऑर्डर आहे. अनेक प्रकारचे याच्यामध्ये सिम्पटम तुम्हाला दिसून येतात. ठीक आहे, सो आय एम टेकिंग व्हेरी शॉर्ट हिअर. डायबिटीस मेलायटस कशामुळे होतं, तर युजली डिफिशियन्सी ऑर ऑब्सेन्स ऑफ इन्शुलिन. इन्शुलिन कोण सिक्रेट करतं, बीटा सेल्स ऑफ आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. ठीक आहे, ह्या किती टक्के असतात, तर टोटल 75% सेल्स असतात आयलेट्स ऑफ लँगरहॅन्सच्या. असं म्हणलं जातं की टोटल सेल्स जे आहेत तुमच्या बीटा सेल, ह्या जेव्हा 60%पेक्षा कमी होतात तेव्हा माणसाला तेव्हा आपल्याला डायबिटीसचे सिम्पटम दिसायला लागतात.
तर डायबिटीस मेलायटस झाल्यामुळे काय होतं, इन्शुलिनचं सिक्रेशन कमी झालेलं असतं किंवा डिफिशियन्सी असते किंवा इन्शुलिनच तयार होत नाही. मग अशा कंडिशनमध्ये काय होतं, ब्लड इन्शुलिनचं काम काय आहे तर ब्लड ग्लुकोज लेवल मेंटेन करणं, ग्लायकोजेनेसिस इंड्यूस करणं, ग्लायकोजेन तयार करणं. त्यामुळं जे काही फ्री ग्लुकोज होतं त्याची मात्रा आता कमी होणार. पण इन्शुलिन कमी झाल्यामुळे काय होणार आहे, ब्लड ग्लुकोज लेवल हे वाढत राहतील. ठीक आहे. आता ब्लड ग्लुकोज लेवल वाढल्या तर काय होणार, इट विल ऑल्सो कम इन टू युरिन. आणि जेव्हा ब्लड ग्लुकोज किंवा युरिनमध्ये अपीयर होतं त्या कंडिशनला आपण म्हणतो ग्लायकोसुरिया. सिम्पटम्स डायबिटीस मेलायटसचे महत्त्वाचे सिम्पटम लक्षात घ्या, पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया आणि पॉलिफेजिया. हे 3 सिम्पटम डायबिटीसचे खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. पॉलियुरिया म्हणजे एक्सेसिव्ह युरिन प्रोडक्शन, सारखं लगेच लागतं माणसाला. पॉलिडिप्सिया एक्सेसिव्ह थर्स्ट, साहजिकच युरिन प्रोडक्शन जास्त झालेलं असतं, युरिन शरीरातून जास्त बाहेर पडतं, साहजिकच माणसाला जास्त ताण लागते, पॉलिडिप्सिया. आणि लास्टली पॉलिफेजिया एक्सेसिव्ह इटिंग. या 3 गोष्टी, 3 सिम्पटम मेन आहे डायबिटीसचे, पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया अँड पॉलिफेजिया. ह्याच्याबरोबर अजून एक चौथं असतं जे मेन्शन करायचं राहिलं माझ्याकडून, ते म्हणजे वेट लॉस. डायबिटीस इंड्युसेस वेट लॉस. ठीक आहे. कारण का वेट लॉस कशामुळे होत असतो डायबिटीसमध्ये, तर जे काही तुमच्या स्केलेटल मसलमधले प्रोटीन्स असतात, हे प्रोटीन बॉडी युटिलाइज करायला लागते ग्लुकोज बनवण्यासाठी, कारण ग्लुकोज मेटाबॉलिझम डिस्टर्ब झालं असं टोटल. तर बॉडी काय करायला लागते, प्रोटीनपासून ग्लुकोज बनवायला लागते, त्याला म्हणलं जातं ग्लुकोनिओजेनेसिस. तर ग्लुकोनिओजेनेसिस तुमचं लिव्हरमध्ये होत असतं. तर ग्लुकोनिओजेनेसिससाठी प्रोटीन युटिलाइज केले जातात. हे प्रोटीन कुठून काढले जातात तर तुमच्या स्केलेटल मसलमधून. स्केलेटल मसल जास्त ब्रेकडाऊन झाल्यामुळे तुमचं वेट लॉस होतो. ठीक आहे. सो 4 सिम्पटम महत्त्वाचे लक्षात ठेवायचे डायबिटीस मेलायटिसचे, पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया, पॉलिफेजिया and weight loss. ठीक है. So that is it. So here we have completed your chapter endocrine system, and from tomorrow onwards we will start new chapter, that is